1 मे इतिहास महाराष्ट्र दिनाचा, कामगारांच्या संघर्षाचा आणि बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशाचा. महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा एकाच दिवशी 3 महान प्रेरणा. नमस्कार मित्रांनो, 1 मे हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दिवस केवळ दिनदर्शिकेवरील एक तारीख नसून तो एका संघर्षाचा, विजयाचा आणि शांततेच्या विचारांचा संगम आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संयुक्त महाराष्ट्राचा लढा, कष्टकरी कामगारांचे हक्क आणि तथागत गौतम बुद्धांचे योगदान. चला तर मग सुरू करूयात. महाराष्ट्र दिन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पण हे राज्य सहजासहजी मिळाले नाही. यासाठी 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही गर्जना संपूर्ण देशात घुमली. यात कोणाचे योगदान आहे ते पाहूया. संयुक्त महाराष्ट्र समिती, यामध्ये कॉम्रेड श्रीपाद डांगे, एस.एम. जोशी, प्रल्हाद केशव, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि सेनापती बापट यांसारख्या दिग्गज नेत्यांनी जन आंदोलन उभारले. शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांनी आपल्या डफावरच्या थापेने आणि पोवाड्यांनी खेडोपाड्यातील जनतेला जागृत केले. यात किती जण हुतात्मे झाले हे पाहूयात. मुंबईच्या फ्लोरा फाउंटन, आताचे हुतात्मा चौक येथे बलिदान देणाऱ्या 106 आंदोलकांच्या बलिदानामुळेच आजचा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे महत्त्व पाहूयात. रक्ताचे पाणी करणाऱ्यांचा सन्मान. 1 मे हा केवळ महाराष्ट्र दिन नाही, तर तो जागतिक कामगार दिन सुद्धा आहे. 1886 मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांची 8 तास काम या मागणीसाठी ऐतिहासिक संप केला होता. भारतातील आणि महाराष्ट्रातील योगदान. भारतात कामगार चळवळीची मुहूर्तमेढ नारायण मेघाजी लोखंडे यांनी रोवली. त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक मानले जाते. कामगारांना रविवारची सुट्टी मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आज आपण जे कामाचे मर्यादित तास आणि सुट्ट्या उपभोगतो, त्यामागे या कामगार नेत्याचे आणि लाखो कष्टकऱ्यांचा मोठा संघर्ष आहे. आता आपण बुद्ध पौर्णिमेचे माहिती बघूया. शांतता आणि मानवतेचा विचार. योगायोगाने याच काळात बुद्ध पौर्णिमा येते. तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांतता, अहिंसा आणि करुणेचा मार्ग दाखविला. त्यांचे योगदान. तथागत गौतम बुद्ध त्यांनी विषमतेच्या अंधारातून मानवतेला बाहेर काढले आणि प्रज्ञा, शील, करुणा या त्रिसूत्रीवर आधारित धम्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. महाराष्ट्राच्या मातीत बुद्धांच्या विचाराचे पुनरुज्जीवन करण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले. त्यांनी दिलेला शिखा, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही कामगार आणि सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी आहे. तर मित्रांनो, 1 मे हा दिवस आपल्याला शिकवतो की हक्कासाठी लढावे लागते. महाराष्ट्र दिन, श्रमाचा आदर करावा लागतो. कामगार दिन आणि जगण्यासाठी मनाची शांती व करुणा आवश्यक आहे. बुद्ध पौर्णिमा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या हिस्टॉरिकल मिरर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.